आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान हाय व्होल्टेज सामना। ऑपरेशन सिंदूर नंतर प्रथमच दोन्ही देशांचे संघ येणार आमने सामने। भारत पाक क्रिकेट सामन्याला शिवसेना उबाटाचा विरोध। राज्यभर माझा कुंकुम माझा अभिमान अभियान राबवून केला निषेध। भल्या पहाटेपासून पुण्याच्या हडपसर भागात अजित पवारांचा पाहणी दौरा। मुंडवा केशवनगरमधील कामांची पाहणी। तर नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरचं काम थांबवण्याच्या सूचना। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं। गोसेखुर्दमधून होणाऱ्या विसर्गामुळे वैनगंगा नदी पातळीत वाढ। चंद्रपूर शहराला मुसळधार पावसानं झोडपलं। इरई धरणाचे 7 दरवाजे उघडले। वर्धा नदीला पूर। चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात शिरलं नदीचं पाणी। संभाजीनगर जिल्ह्याला पावसानं झोडपलं। पैठणच्या विहा मांडवा इथं नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। तर जायकवाडीतून होणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी धोक्याच्या पातळीवर। बीडमध्ये गोरक्ष देवडकर नामक व्यक्तीनं केली आत्महत्या। ओबीसी आरक्षण बचावासाठी आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा। ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याचं नातेवाईकांचं म्हणणं। नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा। संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच बाचाबाचीसह धक्काबुक्की। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आणखी 4 आरोपींना अटक। पुणे पोलिसांनी गुजरातमधून केली अटक। आणि साताऱ्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील। साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत पानिपतकारांच्या नावावर शिक्कामोर्तब। चला महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। बातमी अशी आहे की आशिया कप स्पर्धेमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आज आमने सामने येणार आहेत। हा सामना दुबईमधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरती रंगणार आहे। भारतीय संघानं या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यूएईचा एकतर्फी पराभव केला, तर पाकिस्तानने पहिल्या लढतीत ओमानचा पराभव केला। हा सामना सुपर 4 मध्ये जाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि त्यामुळे या सामन्यात कोणता संघ कोणावर भारी पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काफ़ी एक्साइटिंग मैच है ये। ऑब्वियसली इंडिया पाकिस्तान है, एशिया कप का मैच है, तो हम बहुत एक्साइटेड हैं देखने के लिए कि कैसा होता है। ऑब्वियसली इंडिया थोड़ी सुपीरियर टीम है और जैसा पिछला मैच वो जीती है तो काफ़ी हाई ऑन कॉन्फिडेंस होगी। तो मुझे तो ऐसे ही लगता है इंडिया जीतेगी, बट क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है, तो बराबरी का मैच भी हो सकता है। दोनों टीम्स काफ़ी अच्छी हैं। पाकिस्तान की भी एक नई टीम खेल रही है अब, और इंडिया सबको पता ही है काफ़ी डोमिनेटिंग टीम है, तो काफ़ी अच्छा मैच होने वाला है। तो क्या लग रहा है कि ये मैच लो स्कोरिंग जा सकता है, हाई स्कोरिंग जा सकता है? अब ये तो कंडीशंस के हिसाब से ही होगा, कैसा मैच चलता है, कैसी विकेट होती है, बट लाइक दोनों टीम्स बहुत स्ट्रांग है, तो बहुत इंटरेस्टिंग और अच्छा मैच होने वाला है। तो भारत पाकिस्तान सामन्यावरनं संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला। मॅचला परवानगी देणं ही भाजपची दिवाळखोरी आहे, भाजपची राष्ट्रभक्ती म्हणजे ढोंग आहे असा घणाघात राऊतांनी केला। ज्या रेस्टॉरंटमध्ये आजचा सामना दाखवला जाईल त्यांचं नाव सार्वजनिक केलं जाईल असा इशारा राऊतांनी दिला। मोदी रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मात्र भारत पाकिस्तानचा सामना थांबवू शकत नाहीत असा टोला राऊतांनी लगावला। म्हणजे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकार, महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे। पापा वॉर रुकवा सकते हैं, बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते। समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते हैं। ट्रम्प के दबाव में
हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं ट्रम्प की दबाव में, लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे आज जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. पेलगावमध्ये 26 भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली. त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देते. अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला. ज्या रेस्टॉरंटमध्ये, ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील, त्यांची नावं सार्वजनिक केली जातील, लोकांपर्यंत पोहोचवली जातील. हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे, महाराष्ट्रात सुद्धा सुरू आहे. खेळाकडे खेळाच्या भावनेनंच बघायला हवं. विरोधकांनी याचा भावनिक मुद्दा करू नये असं आवाहन अजित पवारांनी केलं. खेळाकडं खेळाच्या नजरेतनं बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचं निमित्त हे विरोधक पाहत असतात. फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आव्हान आहे, अशी माझी विनंती आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवर अभिनेते नाना पाटेकरांनी रोखठोक भूमिका घेतली. आज होणारा भारत पाकिस्तान सामना खेळू नये असं मत त्यांनी मांडलंय. माझं वैयक्तिक मत खेळू नये. माझं वैयक्तिक मत, मला असं वाटतं की माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे, त्याच्याशी का खेळावं असं मला वाटतं. संजय राऊत यांना भारत पाक क्रिकेटला विरोध करायचाच असेल तर पहिल्यांदा MCA सदस्य आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा घ्या असं वक्तव्य आनंद परांजपे यांनी केलंय. तसंच संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही असंही म्हणत परांजपेंनी टीका केली आहे. संजय राऊत हे बिनडोक राजकारणी आहेत. संजय राऊतांकडनं माननीय अजितदादा पवार साहेबांना देशप्रेमाची, देशभक्तीच्या सर्टिफिकेटची कुठलीही गरज नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला संजय राऊतांनी हे उत्तर पहिले द्यावं की शिवसेना उभाठाच्या रॅलीमध्ये, विजय उत्सवामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले, याचं उत्तर पहिले संजय राऊतांनी महाराष्ट्राला द्यावं. आणि संजय राऊतांना आजच्या भारत क्रिकेट सामन्याचा विरोधच करायचा असेल तर MCA मध्ये अपेक्स काउन्सिल मधले असलेले शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा त्यांनी पहिला घेतला पाहिजे. भारत पाक क्रिकेट सामन्याविरोधात आज शिवसेना उभाटा पक्षाकडून राज्यभर आंदोलन करण्यात आलं. शिवसेना उभाटाचं माझं कुंकू माझा अभिमान अभियान राबवलं जातं आणि या अभियान